जे अज्ञान जेथे नसे तरीहीचा आत्मा असे, मनोनी बोलणे वायसे नायकावे की. रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजनवत्सल अकारण करुणावरून आले. परमपिता पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण श्री अनुभवामृत ग्रंथाचं चिंतन करण्याला यथाशक्ती यथामती प्रवृत्त झालो. तर या ग्रंथामध्ये चिंतन करत असताना नित्यानंद ऐक्य दीपिका आपलं नित्यानंद स्वरूप जे आहे त्या स्वरूपाचं परिचायक असा एक दीप म्हणून ज्या टीकेचं वर्णन करता येईल, ज्याचं नामाभिधान सार्थ झालेलं आहे, अशी श्री शिवकल्याण स्वामीकृतजी टीका, त्या टीकेच्या आश्रयाने आपण या मूळ ग्रंथाचा अनुवाद करण्याचा प्रयत्न करतो. तर त्यामध्ये आत्तापर्यंत श्लोक पंचकाच्या रूपाने मंगलाचरण, नंतर शिवशक्ती समावेशन, सद्गुरू वंदना, वाचारुण परिहार, ज्ञान अभेद कथन, सच्चिदानंद पदत्रय विवरण, शब्दखंडन ही 6 प्रकरणं समाप्त झाल्यानंतर आपण 7वं जे अज्ञान खंडन प्रकरण आहे त्या प्रकरणाचं चिंतन करीत आहोत. तर यामध्ये जे अज्ञान खंडन आहे, संपूर्ण मुमुक्षु जीवनामध्ये शास्त्राचं अनुसरण करत असतानाही आपल्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचं अज्ञान हे भय निर्माण करणार आहे आणि त्या अज्ञान भयाची निवृत्ती निखालस स्वरूपाने करणारे माऊलींचं हे प्रकरण आहे की ज्या अज्ञानांचा मुमुक्षुनी एवढा भेदरा घेतलेला आहे तर ते अज्ञान मुळातच अस्तित्वात नाही, ते शून्यरूप आहे किंवा ते तुच्छ आलिक अशा प्रकारचं आहे. आणि हे सांगत असताना वेदांताचे जेवढे पक्षामध्ये अज्ञानाचं जे स्वरूप मानलेलं आहे किंवा दर्शनामध्ये अज्ञानाचं जे स्वरूप मानलेलं आहे, तर त्या सर्व मोक्ष अज्ञान हे शब्द जे आहेत हे सर्व अनेक दर्शनामध्ये येतात. तर त्यामध्ये त्या अज्ञानाचं नेमकं स्वरूप काय आहे त्याचं खरंच जास्त स्पष्टीकरण केलेलं आहे ते वेदांत दर्शनाने, की ज्याच्यामध्ये अज्ञान हे असत किंवा तुच्छ रूप मानलेलं नाही. अध्यारोप करत असताना अज्ञानाला त्रिकालाबाधित सत्य असंही म्हटलं नाही, सत पण म्हटलं नाही आणि शून्यरूप असत पण म्हटलं नाही. तर ते सद असद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असं त्याचं स्वरूप मानलेलं आहे. तेव्हा हे मानल्यानंतर आपल्याला वाटतं की तिसरा एक मुरारी तृतीय पंथा असं हे वेदांतांनी एक अपूर्व अशा प्रकारे अज्ञानाला मान्यता दिली आहे. ती जरी अध्यारोपाच्या भाषेत दिलेली असली तरी हा अध्यारोप आहे याच्याकडं मनुष्याचं पूर्णतया लक्ष जात नाही, गेलं तरी पूर्णतया लक्ष जात नाही. त्याचं कारण असं की त्या अज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतरही अज्ञान लेश मानण्यावर पुन्हा भर दिला जातो आणि त्या अज्ञान लेश मानून पुन्हा अज्ञानाला जिवंत ठेवलं जातं. तर ही गोष्ट मुमुक्षूच्या मस्तिष्कामधून पूर्णपणे निवृत्त व्हावी आणि त्याला आपल्या स्वयंसिद्ध किंवा स्वतःसिद्ध आणि स्वयंप्रकाश असणारं जे सच्चिदानंद घन आवाच्य असणारं आपलं आत्मतत्व, त्या तत्वाचा करतलामलकवत साक्षात्कार व्हावा यासाठी ज्ञानोबरायांचे हे निकराचे प्रयत्न आहेत. आणि त्या ग्रंथातून आपल्या आत्मस्वरूपाचे परिचायक अशा प्रकारची शब्दांची योजना केलेली आहे की ज्या शब्दामुळं आपल्याला आहाच बोलाची वालिप फेडी येजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे, मग सुखेची सुरवाडी जे सुखाची माझी, अशा प्रकारचा सुखाची रेलचेल किंवा संपूर्ण विश्वामध्ये ह्या सुखाचा ह्या आनंदाचा सुकाळ व्हावा यासाठी ज्ञानोबरायांची आपल्या श्रीगुरूकडं सुद्धा हीच मागणी आहे. सुखेची सुरवाडी जे सुखाची माझी, किंवा आपण सकाळी पाहिल्याप्रमाणे यस्त्वात्मरतिरेव स्याद आत्मतृप्तश्च मानवः, इथं मानव शब्द सांगितलेला आहे. आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्नेवच संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. मनुष्याला कृतकृत्यता प्राप्त व्हावी आणि त्याला जीवनामध्ये काही निवृत्त करायचं राहू नये आणि काही प्राप्त करायचं राहू नये. म्हणजे काही निवृत्तीचा भ्रम राहू नये आणि प्राप्तीचा भ्रम राहू नये. अशा प्रकारे भ्रमाची सकल निवृत्ती किंवा सकल भ्रमाची निवृत्ती
करणारा हा एक अलौकिक अद्वितीय अशा प्रकारचा ग्रंथ असून हा ग्रंथ प्रासादिक आहे की ज्या ग्रंथामध्ये श्रीगुरूंच्या आज्ञेवरून या ठिकाणी हा ग्रंथ केला जात आहे। आणि श्रीगुरूंची आज्ञा अशी आहे की या ठिकाणी ज्ञानेश्वरीवर जे तुम्ही टीका लिहिली त्या टीकेमध्ये समोर भगवंताचं जे मनोगत आहे ते मनोगत रूप असणारी भगवद्गीता ग्रंथ स्मृतिग्रंथ समोर आहे, परंतु आपली असणारी अतींद्रिय प्रातिभ आणि ह्या सगळ्या आकर प्रकरण ग्रंथांना अपेक्षित असणारी तात्पर्यभूत असणारी जी अनुभूती की ज्या अनुभूतीचं स्वरूप सा काष्ठा सा परागतीही असं वर्णन उपनिषदांनी केलं, ती अनुभूती तू शब्दाच्या द्वारा महाराष्ट्र भाषेमध्ये ती अभिव्यक्त कर। आणि म्हणून ह्या ग्रंथ गुरुकृपेने फलीभूत झालेला असा संपूर्ण फलीभूत असा हा ग्रंथ आहे। आणि त्या ग्रंथाचं चिंतन करीत ह्या अज्ञान खंडनाचं आत्तापर्यंत आपण 36व्या पूर्ण करून 37व्या ओवीपर्यंत आलेलो आहोत। 37व्या ओवीवर असणारी 37व्या ओवीवर असणारी काही टीका आपण आत्तापर्यंत पाहिली। आता काय आहे, ह्या ज्या मूलभूत ओव्या आहेत त्याचा अर्थ करताना काही ठिकाणी कठीण होतो, तर त्याच्यामध्ये पाठभेद असतात, कधी मुद्रणदोष असतात आणि थोडासा पाठभेद झाला तर एकदम त्या ठिकाणी अर्थाच्या चिंतनाला एक वेगळाच आकार प्राप्त होतो। जसं आता सकाळी आपण ह्याच ओवीचं मूळ चिंतन केलं तर सगळ्या ठिकाणी चिंतन लागतं किंवा लावून घ्यावं लागतं, कारण हा जो चिंतनाचा जो प्रवाह चालू आहे तर त्याला अनुसरून चिंतन केलं म्हणजे आपल्या मनाला समाधान वाटतं, नाही झालं तर याच्यामध्ये काहीतरी दुर्बोधता आहे असं वाटतं। तर आता बघा, नुसतं सर्वनामामध्ये बदल झाला, एका शब्दामध्ये तर कसं चिंतन करावं लागतं। जे अज्ञान जेथे नसे 37वी ओवी, जे अज्ञान जेथे नसे तरीच आत्मा असे, म्हणून बोलणे वाईसे नायकावे की, हीच ओवी ना सकाळी तुम्ही म्हटले। तर हे बघा की जे अज्ञान जेथे नसे, हे ज्या अज्ञानाचं खंडन चाललं आहे ना ते अज्ञान जेथे नसे म्हणजे जेथे नसे म्हणजे ज्या ठिकाणी नसेल, ज्या ठिकाणी अज्ञान नसेल म्हणजे अज्ञानाचा मागमूस राहणार नाही, तरीच आत्मा असेल, तरच त्या ठिकाणी अखंड, बरोबर ना, अखंड दंडायमान आत्म्याची सिद्धी होईल। त्या आत्म्याचं लगेच बोला, तरच त्या आत्म्याची काय होईल, सिद्धी होईल, अन्यथा होणार नाही, नाहीतर मग आत्म्याची अखंडता बाधित होईल असा अर्थ झाला। आणि म्हणून बोलणे वाईसे नायकावे की, म्हणून हे बोलणं व्यर्थ आहे। आता हे बोलणं काय व्यर्थ आहे का? हे बोलणे म्हणजे कोणतं बोलणं? अज्ञान जेथे नसे ते तर आत्माच्याच ही तर वस्तुस्थिती आहे। आणि हे बोलणं कसं ऐकायचं म्हणजे हे बोलण्याने काय घ्यायचं, जवळचं जर घेतलं, हे शब्द जर तो तुम्ही व्याकरणात लावला तर हा शब्द जवळचा आहे, जवळचं दिग्दर्शन करतो। हा पूर्वकाळातलं किंवा दूरदेशातलं कथन करत नाही, मग हे बोलणं सुद्धा ऐकू नये। मग याचा अर्थ हे शरद महाराज म्हटले की मग ह्याचं इथंच घेतला तर काय हरकत आहे, पण मग याचा अर्थ इतक्या उच्च कोटीचा घ्यावा लागेल कोणता, की या ठिकाणी हे आत्मा हा आत्माच आहे, तो आत्मा शब्दाचा पण विषय नाही, बरोबर ना। आणि त्याच्या ठिकाणी अज्ञान होतं ना, आता ते गेलं, स्वतंत्र रूपाने होतं किंवा आत्म्याच्या आश्रयाने होतं, हे काहीच नाही, म्हणून हे कोणतेच बोलणं ऐकू नये असा अर्थ करावा लागेल। आता इथं जो दुसरा पाडभेद इथं फक्त एका ठिकाणी एवढंच आहे, जे अज्ञान येथे नसे तरीच आत्मा असे, म्हणून बोलणे वाईसे येथे असा घेतला, याचा अर्थ कुठं गेला बघा, आणि हा पाठभेद दिलेला आहे। म्हणजे नुसतं येथे आणि तेथे एवढा जर पाठभेद आढळला तर आपल्याला त्याचा अर्थ करणं म्हणजे क्रमप्राप्त होतं, वेगळ्या प्रकाराने करायला पाहिजे। आता इथं जर अर्थ केला, जे अज्ञान येथे नसे, येथे म्हणजे जे अज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच नाही, बरोबर ना, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही। आणि एकदा त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच नसणारं अज्ञान, पण अज्ञान कालात मात्र मानावं लागतं, आणि जेव्हा ते निवृत्त होतं तरीच आत्मा असे, तरच मग काय आहे, तरच आपल्याला आत्मस्वरूपाची सिद्धी करता येते, असं जे पूर्वपक्षाचं म्हणणं आहे ते म्हणून बोलणे व्हायचे, ते बोलणं काय आहे, व्यर्थ आहे। म्हणजे अज्ञान कालात अज्ञान आहे आणि अधिष्ठानानंतर ते अज्ञान निवृत्त होतं, असं यांचं जे बोलणं आहे ते बोलणं वायसे, ते बोलणं अगदीच व्यर्थ आहे। अज्ञान कधीच आत्मस्वरूपाचे नाही ठिकाणी नाही, म्हणून त्यांचं बोलणं नायकावे की, ते ऐकूसुद्धा नाही असा अर्थ होतो। असं एक हां
हां आता सांगितलंच ना. आता आत्मा तरीच अज्ञान जेथे नसेल, ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानच नाही आणि त्या अज्ञान निवृत्तीनंतरच आत्मा असतो, म्हणजे आत्मा अभिव्यक्त होतो किंवा आत्मा अनुभवाला येतो, असं जे म्हणणं आहे ना, ते बोलणंसुद्धा व्यर्थच आहे, ऐकू नाही. पण इथं जो विषय चालला आहे तो विषय कशासाठी? आत्मा हा अज्ञानाचा विषय आहे आणि अज्ञानाचा आश्रय पण आहे. आत्मा स्वतंत्र पण आहे आणि तो आपलं अज्ञान स्वतंत्र पण आहे आणि आत्म्याहून ते भिन्न पण नाही, अभिन्न पण आहे आणि त्याच्याहून भिन्न पण आहे, स्वतंत्र आहे. असे सगळे जे पक्ष आहेत हे सगळेच पक्ष नायकावेकी, या कोणतेच पक्ष कानावर घेऊ नये. कारण मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते नाहीतच आहे, ते अज्ञानच नाही. नसलेलं अज्ञान त्याचं आश्रयाने राहतं, नसलेलं अज्ञान त्याला आवृत्त करतं, नसलेलं अज्ञान त्याच्याहून स्वतंत्र आहे, नसलेलं अज्ञान त्याच्याशी अभिन्न आहे. हे कोणतेच पक्ष ऐकण्याच्या योग्यतेचे नाहीत, असा त्याचा अर्थ. आता ही जी टीका आहे त्या टीकेचे आपण आत्तापर्यंत ते 314 क्रमांकाच्या वहीपर्यंत आलेलो आहे, 314व्या. आता जेथे काळगतीच नसे पाही तेथे ए काळे असे मागुता पायी. 37व्या जी क्रमांकाची वही आहे तिच्यावर असणारी टीका जी आहे त्या टीकेची वही कोणती आहे? 314 क्रमांकाची. 37 क्रमांकाची मूळ वही आहे आणि त्याच्यावर 314 क्रमांकाची ही वही आहे, टीकेची वही आहे. आता जेथे काळगतीच नसे पाही तेथे ये काळी असे मागुता नाही किंवा पूर्वी नव्हता, हेही असंबद्ध की गा. बघा आता या ठिकाणी सांगतात मूळ काय आहे, पक्ष काय आहे त्यांचा. पूर्वपक्ष काय म्हणतो? अज्ञान कालामध्ये, बरोबर ना, अज्ञान कालात आत्मा प्रगट नव्हता, बरोबर ना, आणि जेव्हा त्याचं ज्ञान झालं तेव्हा ते अज्ञान निवृत्त झालं, म्हणजे अज्ञान कालात अज्ञान आहे असं तो सांगतो. तर ते म्हणतात अहो आत्तापर्यंत आपण सकाळी सांगितलं ना, काय काळ दुर्धर मनशंका, निशंकपणे साचार ज्याचे मन म्हणे मी अमर, काळवर्जी त्याचे घर, काळ दुर्धर मनशंका. काळ नावाची केलेली फक्त कल्पना आहे आणि ती कल्पना केली तर ती दुर्धर आहे, तिचं निवारण होणं हे सुद्धा अत्यंत कठीण आहे काळ नावाच्या कल्पनेचं. पण ती कोणी केलेली? मनानेच केलेली कल्पना आहे. आणि तो काळ सर्व जगताचा ग्रास घेतो हे सुद्धा मनानेच केलेली कल्पना आहे. तेव्हा आपण जर तत्वतः विचार केला तर ज्याचे मन म्हणे मी अमर, ज्याचं मन म्हणतं की आत्मरूपाने मी अमर आहे, तर काळ त्या अमर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाही. आणि जर तो म्हणला की देहरूपाने मी मरका आहे, तोच मी त्याने आत्मस्वरूपावरून काढून अनात्म देहाधिकाच्या ठिकाणी जोडला तर त्याला पदोपदी मृत्यूला सामोरं जावं लागतं. म्हणून आणि हे सगळं कोणाचा खेळ आहे? हा सगळा मनाचा खेळ आहे. म्हणून मन हेच काय आहे? ह्या सर्वांना कारण आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगच केला की काय? सकळ सिद्धीचे कारण नाही, सुरुवात मन करारे प्रसन्न, सकळ सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, मने मन पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन मावली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेच दास्य, प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती. आणि शेवट मने इच्छा पुरविली, मन मावली सकळांची. हे जे बंध आणि मोक्ष हे सगळ्यामध्ये घालणारं कोण आहे? मनच आहे. म्हणून तुकाराम महाराजांचं शेवटचं प्रमाण आहे. असं आहे ते. अनिक नाही दुसरे मन, बरोबर आहे ते, तसंच आहे ते, सापडते. इतकंच नाही तर बंध आणि मोक्ष हा सुद्धा मनाचाच खेळ आहे.
याच्या अतिरिक्त बंध आणि मोक्ष म्हणून काही पदार्थ आहेत असं नाही. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. या ठिकाणी आपल्याला मनाशिवाय दुसरं कोणतंच दैवत नाही म्हणून मन करारे प्रसन्न. तेव्हा काळ नावाचा पदार्थ आपल्याला खात नाही, मन नावाचा पदार्थ आपल्याला आपला ग्रास करतो असं सांगितलेलं आहे. तर या म्हणजे अध्यात्मामध्ये देखील आत्मज्ञानाचा विचार करत असताना काळ नावाचा पदार्थ ही केवळ आपण केलेली कल्पना आहे, याच्या अतिरिक्त काही त्याला स्थान नाही. आपल्याकडं तर आपल्याला वेदाचा आधार आहे, वेदाच्या आधारावर हे काळ किंवा मृत्यू ही आपण केलेली कल्पना आहे असं आपल्याला वेदच सांगतो. आणि तोही अज्ञात ज्ञापक धर्म आणि ब्रह्म याविषयी प्रमाणभूत कोण आहे? वेद आहे. प्रमाण तो ऐसा गाळोनिया भेद आणि प्रमाण तो ऐसा वेद. पण त्या पौरात्य दार्शनिक सॉक्रेटिस, त्या सॉक्रेटिसचं असं सांगतात की त्या सॉक्रेटिसचा जो प्रचार झाला तर त्याला इतका प्रचार झाला की त्या राजाच्या अमात्यांनी त्यांना सांगितलं का कदाचित हाच पुढं जाऊन तुमचा सर्वात विरोधक मोठा होऊ शकतो. याचा इतका प्रचार. असं सांगतात की सॉक्रेटिसचा सत्कार करण्याचं ठरवलं प्रजेने, तेव्हा त्यांना कुठंच जागा मिळाली नाही, एवढं मोठं ग्राउंड, तर वाळवंटात त्याचा सत्कार केला. म्हणून त्या राजाला सांगितल्यावर ते पटलं. मग त्यांनी सांगितलं की याला आता देहांत शासन काहीतरी, मग त्याच्यावर काही आक्षेप घेऊन देहांत शासन त्याला सांगितलं आणि त्याला जेलमध्ये नजरकैदेमध्ये काही दिवस ठेवलं आणि नंतर सांगितलं की याला जालिम प्रकारचं विष देऊन याचा अंत करावा. आणि मग त्याला सांगितलं की तुम्हाला देहांत शासन आणि त्याच्यासाठी अत्यंत जहाल अशा प्रकारचं विष देण्याचं ठरवलं आहे. ती वनस्पती तो मनुष्य त्यांनी सांगितलं का अमक्या दिवसाच्या सायंकालपर्यंत तुम्हाला याला विष देऊन याचा अंत झाला पाहिजे. तेव्हा तो जो तिथला तो जल्लाद काय म्हणतात त्याला, तो वाटायला लागला विष आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. समोर सॉक्रेटिस आपल्या चिंतनात मग्न होता, त्याने ते पाहिलं. तर तेव्हा त्याला पाहिल्यावर त्या सॉक्रेटिसनी त्याला विचारलं की अरे तुझ्या डोळ्यातून अश्रू का आले? त्याने सांगितलं की सर आता मी हे जे वाटत आहे हे विष आहे आणि हे विष प्राशन केल्यानंतर तुम्ही मरणार आहात. म्हणे मरणाचा आणि ह्या विषाचा संबंध आहे का? म्हणे हो. म्हणे हे विष पिलं की मनुष्य मरतो. तेव्हा मला फार वाईटच वाटतं की आपल्यासारख्या तत्त्वज्ञाचा अशा प्रकाराने हा अंत व्हावा विषप्राशनाने, हे मला वाटत नाही. ते म्हणे माझा अंत आणि हे विष करतं, ते लवकर वाट आणि मला दे, म्हणजे मरण काय प्रकारे मला पाहू द्या. तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात मरण माझे मरोनी गेले मज केले अमर, तेव्हा तुकाराम महाराज वेदाचा आश्रय घेऊन म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात की हाती घेऊन या काठी लागलो करेवरा पाठी, किंवा आपले मरण पाहिले म्या डोळा झाला तो 16 अनुपम्य. मरण माझे मरोनी गेले मज केले अमर, ठाव पुशिले बुड पुशिले ओस ओसले देहभाव, असं तुकाराम महाराज म्हणू शकतात. कारण तुकाराम महाराजांच्या समोर गुरुकृपा आहे, शास्त्रकृपा आहे आणि नंतर त्यांच्या आत्मकृपा आहे किंवा अंतःकरण कृपा आहे. पण ह्या सॉक्रेटिसला कुठलाही आधार नाही, तरीसुद्धा त्यांनी आपल्या स्वतंत्र बुद्धीने केलेल्या चिंतनात देखील मरण नावाचा पदार्थ ही कल्पना आहे. म्हणून तो म्हणतो काय मरण असतं, कारण त्याच्या दृष्टीनं आत्म्याच्या अमरत्वापर्यंत तो पोहोचला होता. कुठल्याही प्रकारचं आलंबन त्याला आत्मस्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाचं नसताना देखील स्वतंत्र बुद्धीनं तो इथपर्यंत पोचला. तर तो त्या दृष्टीनं पाहिलं तर ते म्हणतात जेथे काळगतीच नसे पाही, ज्या ठिकाणी काळाची गतीच नाही असं असताना, म्हणजे आत्मस्वरूपात काळाची पोहोच नाही, आत्मस्वरूपावर काळ ही एक केलेली कल्पना आहे किंवा काळ आत्मस्वरूपावर अध्यस्त आहे, अशी स्थिती असताना तेथे एक काळी असे मागुता नाही. तिथं म्हणतात की ह्या काळामध्ये अज्ञान आहे, म्हणजे अज्ञान काळामध्ये अज्ञान आहे, अज्ञान काळामध्ये मागुतं ते नाही. किंवा हा जो आत्मा आहे तो आत्मा अज्ञान काळामध्ये अज्ञानाने आवृत्त आहे आणि ज्या वेळेला ज्ञान काळ आहे त्या ज्ञान काळामध्ये तो आत्मा अनावृत्त स्वरूपाचा आहे, अशी वेदांतामध्ये चर्चा केली जाते. तर ते म्हणतात जिथं काळ नावाची कल्पनाच अधिष्ठानात संभवत नाही त्या ठिकाणी अगोदर आहे आणि नंतर असा पूर्व आणि
अपर किंवा पूर्व आणि उत्तर, पूर्व आणि अपर अशा प्रकारचा पूर्वापर असा विचार किंवा पूर्वी नव्हता हेही असंबद्ध की गा. का त्यावेळेला पूर्वी जो आत्मा होता ना, तो आत्मा अखंड रूपाने विद्यमान नव्हता. त्यावेळेला त्याला अज्ञानाने परिच्छिन्न केलं होतं आणि आत्ता तो आत्मा आत्म्याच्या परिच्छिन्नत्वातून मुक्त झाला. अशा प्रकारचं लोक जे बोलतात ते असंबद्ध की गा. ते सगळं बोलणं असंबद्ध आहे, विसंगत आहे, अनुचित आहे. प्रगटे तव लपे, हा हे सुद्धा बोलणं, प्रगटे हे सुद्धा बोलणं. प्रगटे तव लपे, लपे तव तव आभासे, प्रगटला ना लपाला असे. हे खरं आहे. प्रगट ना लपाला असे न खोमता, जो न खोमता, ज्याच्यामध्ये कोणताही विकार न होता, तुका म्हणे साहे आणि देव आहे तैसा आहे. असं असताना लोक काय म्हणतात की हा आत्मा जो आहे तो जोपर्यंत काय होता, अज्ञानाने झाकलेला होता. आणि जेव्हा अज्ञानाने आवृत्त झाला तेव्हा त्या अज्ञानाचा क्षोभ झाला, आत्मस्वरूपावरच्या आश्रयाने राहिलेल्या अज्ञानाचा क्षोभ झाला आणि त्याच्यापासून हे जग उत्पन्न झालं असं सांगतात. आणि ते ज्या वेळेला त्या आत्मस्वरूप ज्याच्या आश्रयाने अज्ञान राहिलं त्याचं जेव्हा यथार्थ ज्ञान होतं त्यावेळेला तो लपाला. त्यावेळेला ते काय होतं, ते अज्ञान आणि अज्ञान कार्य लपून जातं. परंतु खरं जर पाहिलं तर स्वामी महाराज म्हणायचे सगळ्यात चांगली उपासनेचा सूत्र कोणतं आहे माहिती आहे का? न खोमता जो न खोमता जो, त्याच्यामध्ये कोणताही विकार झाला नाही. तैसा दाविला नाही तरी हाची याच्या ठाई, ना दाविला तरीही हाची या. हे सगळं जग जे आहे ना, सगळं जग दाखवलं मायेने, बरोबर ना, तरी दाखवलं तरी हाची याच्या ठाई, तरी तो पूर्वरूपम अपरित्यज्य, तरी त्याच्या पूर्वरूपाचा परित्याग होत नाही. ना दाविला, आणि सगळं जग जरी मायेने दाखवलं तरी हाची या. हा त्या याचा काय आहे, हे त्या चांगदेव 65चं सूत्र आहे. आणखीन ओवी सांगायचे की तिथं सांगितलं तैसे काही करी बोले कल्पी आणि न करी न बोले न कल्पी, हे दोन्हीही तुझ्या स्वरूपी न घेती उमसू. या ठिकाणी तुम्ही काहीही केलं, काहीही बोलले, कोणतीही कल्पना केली किंवा केली नाही, बोलले नाही किंवा काही केलंही नाही आणि काही संकल्पनाही केली नाही, तरी हाची यया हे याचं सूत्र आहे किंवा हा त्याचा मूळ धागा आहे. तसंच या ठिकाणी मग असं जर आहे तर असं असताना तुम्ही म्हणता की या ठिकाणी ये काळी असे मागुता नाही, अगोदर आहे आणि नंतर नाही, असं जर तुम्ही म्हणत असतात किंवा पूर्वी नव्हतं हे म्हणणं कसं आहे, असंबद्ध की गा. एवम आत्मा अपरिच्छिन्न, आत्मत्वी काळाचे असंभवन, तेथे अज्ञानाचा जाणं, काळ तो कवन. आता ते सांगतात आत्मा जर अपरिच्छिन्न असेल आणि आत्म्याच्या ठिकाणी काळाचा असंभव असेल, आत्मा अपरिच्छिन्न आहे, अपरिच्छिन्न वस्तूमध्ये किंवा निरतिशय व्यापक वस्तूमध्ये दुसरी वस्तूच नसते. नेह नानास्ती किंचन एकमेवा द्वितीयम ब्रह्म, अशी जर स्थिती असेल तर त्या ठिकाणी काळ कुठं संभाव्य आहे. आणि मग जर काळच नाही, पुन्हा तुम्ही म्हणता की अज्ञानाचा जाणं काळ, अज्ञानाचा एक काळ आहे, म्हणजे अज्ञान काळात अज्ञान आहे, पण काळच नाही तर अज्ञानाचा कोणता काळ आहे तो सांगा तुम्ही. अज्ञानाचा जाणं काळ तो कवन, अज्ञानाचा कोणता काळ आहे सांगा. अज्ञान जर काळ जर कल्पना असेल तर अज्ञानाचे काय काळ सांगता येईल. आणि जर त्या अज्ञानाचा काळ सांगितला आणि तो कल्पित काळ आहे असं म्हटले, म्हणजे कल्पित काळ आहे म्हणणं काय आणि अज्ञान कल्पित आहे म्हणणं काय, आणि अज्ञान काय आहे, शून्यरूप आहे म्हणणं काय, सगळा अर्थ एकच झाला ना. आत्मा एक सत्य पदार्थ, हे बघा बरं का, आता ही एक ओवी. आत्मा एक सत्य पदार्थ आणि पदार्थ जातं असत, तेथं अज्ञाना वाढी होतं आईशे जरी म्हणा. आता तुम्ही काय म्हणणार, आता तुम्ही जर असं म्हणणार, याला अभिपेत्य परिहार आहे, तर अभिपेत्य परिहारामध्ये सांगतात एक सत्य पदार्थ, आत्मा एकच सत्य पदार्थ आहे, बरोबर ना, आणि पदार्थ जातं असत. आत्मा सत्य, त्रिकालाबाधित सत्य कोण आहे, आत्मा. सत्यतू विठ्ठला. परंतु पदार्थ जातं असत. कागा दाविला जगदाकार, रज्जू सर्पाकार, भाशी येले जगडंबर.
असं तुम्ही म्हणत असाल. एक सत्य पदार्थ आणि पदार्थ जातं असत. एक सत्य पदार्थ आहे आणि बाकीचे सगळे पदार्थ म्हणजे त्या आत्मस्वरूपाहून अन्य असणारे सगळे पदार्थांचा समूह हा असत रूप आहे. तेथे अज्ञानावाढी होतं. इथं असत ह्या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा सांगण्यात, सदसद विलक्षण अनिर्वचनीय. असे बाकीचं हे जगत जे आहे ते सदसद विलक्षण अनिर्वचनीय अशा प्रकारचं आहे. तेथे आज्ञा म्हणजे इथं काय घ्यायचं, एक सत्य पदार्थ आहे आणि हे इतर पदार्थ जे आहेत ते अनिर्वचनीय मिथ्या असे पदार्थ आहेत, आध्यस्थ पदार्थ आहेत. आणि तेथे अज्ञानावाढी होतं आयुष्य जरी म्हणा, आणि त्या ठिकाणी अज्ञानाचा विस्तार होतो. म्हणजे त्या ठिकाणी अज्ञानाचा परिणाम रूपाने हे जग भासतं. म्हणजे अज्ञानाचं वाढी म्हणजे अज्ञानाला जागा कुठं होते. तुम्हाला जेव्हा असं म्हणावं लागतं, बरोबर ना, आत्मा सत्य आहे, परंतु जेव्हा जगत दिसतं तेव्हा त्या जगताची संगती सांगण्यासाठी मध्ये तुम्हाला काय म्हणावं लागतं, अधिष्ठानाच्या सामान्य रूपाचं, अधिष्ठान आत्म्याचं सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान, आणि त्या विशेष अज्ञानाचा परिणाम म्हणून हे जगत झालं. अशा प्रकाराने अज्ञान मानायला जागा सापडते, अज्ञानावाढी होतं. ठीक आहे ना. असं तुम्ही म्हणाल की अज्ञानावाढी होतं आयुष्य जरी म्हणा, असं तुम्ही जरी म्हणाल म्हणजे बहुतेक असं म्हणू नये, पण म्हणायचं झालं तर तुम्ही अशा प्रकारची क्लृप्ती एक आम्हाला सांगू शकता. तरी आत्मा नव्हे विकारजन्य कुटस्थ चिन्मात्र एक चिद्घन तो क्षरभागाशी जाणं आलाची नाही. आता तुम्ही याच्यासाठी अज्ञान मानलं, परंतु तुम्हीच म्हणता तोंडाने की एक सत्य पदार्थ. याचा अर्थ काय झाला, आत्मा नव्हे विकारजन्य. आत्म्यामध्ये त्यांनी विकार केला का, ह्या अज्ञानाने जेव्हा जगदरूपाने परिणाम पावलं तेव्हा हा आत्मा नव्हे विकारजन्य, आत्म्यामध्ये कोणताही विकार झाला नाही. किंवा आत्मा विकारजन्य नव्हे म्हणजे आत्मा हा कोणाचा विकार नाही, म्हणजे आत्मा कोणाचं कार्य नाही किंवा कोणापासून आत्मा उत्पन्न झाला आहे असं नाही. कुटस्थ चिन्मात्र एक चिद्घन. ज्यावेळेला तुम्ही अज्ञानाला जागा करताना अज्ञान मानता त्यावेळेला आत्मा काय आहे, चिद्घन रूपाने आहे आणि तो चिन्मात्र एक रूपाने आहे, कुटस्थ रूपाने आहे. म्हणजे नित्य निर्विकार आहे, नंतर तो चिन्मात्र आहे आणि तो चिद्घन आहे. म्हणजे चिद्घनत्व, चिन्मात्र एकत्व, निर्विकारत्व त्याचं अबाधित राहून तुम्ही हे अज्ञान मानलेलं आहे. आणि ते कशासाठी मानले, जगताची संगती सांगण्यासाठी. आता म्हणतात तो क्षरभागाशी जाणं आलाच नाही. आत्मा कधी क्षरभागाला प्राप्त झाला आहे का, तो उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वराः अशा प्रकारचा आहे. तो कधी अक्षर स्वरूप असणारा परमात्मा क्षरभावाला मायेमध्ये केवढाही परिणाम झाला तरीसुद्धा तो त्या आपल्या स्वरूपापासून च्युत झालेला नाही, क्षरभावाला प्राप्त आलाची नाही, क्षरभागाशी जाणं आलाची नाही. तो ह्या क्षरभावाला किंवा विनाशी भावाला कधीही प्राप्त झाला नाही, विनाशी किंवा विकारी कधी झालेला नाही. म्हणून अपदार्थाची आत्मा पाही तेथे पदार्थ जात निश्चयच नाही. आता अज्ञाने कोणे ठाई वसावे पहा. इथं काय घ्यायचा, अपदार्थाचे पहा. इथं अपदार्थ म्हणजे कोणत्याही पदाला विषय न होणारा ना. अपदार्थ म्हणजे कोणत्याही पदाला विषय न होणारा, म्हणजे वाच्य किंवा लक्ष्य किंवा उपलक्षणत्वाला विषय न होणारा असा अपदार्थ आत्मा आहे. तेथ पदार्थ जात निश्चित नाही. तिथं कोणताही पदाचा अर्थ म्हणून जो करतो आपण, बरोबर ना, पदाचा अर्थ तो कोणत्याच प्रकारचा नाही. इथं पदार्थ नाही म्हणजे काय नाही की या ठिकाणी त्याच्या ठिकाणी प्रमेयता कधीच आलेली नाही. कारण त्याला जर प्रमेयता आलेली असती तर मग त्याला प्रमाणाने त्याचं ज्ञान झालं असं आपल्याला म्हणता आलं असतं. परंतु प्रमाता, सकाळीच आपण पाहिलं, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय हे काय आहे, अविद्येच्या अंतर्भूत आहेत. त्यामुळे त्याला अविद्येच्या अंतर्भूत असणाऱ्या प्रमाणाधिकांना तो कधीही विषय होणारा नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी पदार्थ जात निशेष नाही. आता अज्ञाने कोणी ठाई वसावे पहा. आता तुम्ही सांगा तिथं अज्ञान कुठं राहील. जर त्याच्या ठिकाणी पदार्थच नाही तर अज्ञान पदाने दाखवलेला अर्थ की, बरोबर ना, की जे अज्ञान जो अज्ञानरूप अर्थ त्या आत्मस्वरूपाच्या आश्रयाने
राहील आणि त्याला आवृत्त करील, स्वतंत्ररितेने राहील किंवा त्याच्याशी अभेदत्वाने राहील, असं त्या अज्ञानाला जागाच कुठे? अज्ञानी कोणी ठाई वसावे पहा. कोणत्या ठिकाणी त्या अज्ञानाने राहावं हे तुम्हीच सांगा बरं. चिद्घन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान कुठं राहील? तो जर घनीभूत आहे, चिन्मात्र आहे, निर्विकार आहे, एवढी जर त्याची विशेषणं असतील किंवा असं जर त्याचं स्वरूप असेल तर त्या स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान कुठं राहील तुम्हीच सांगा बरं. बरं, ह्यासाठी उक्तंच, यासाठी प्रमाण सांगतात. आणि प्रमाण कोणतं सांगतात? भगवद्गीतेतलं सांगतात. नच मत्स्थानी काय हा म्हणजे कोणत्याही पदाला विषय न होणारा हा किंवा आत्मा जो आहे, हे जे माईक पदार्थ आहेत त्या पदार्थ स्वरूपाचा आत्मा नाही, म्हणून तो अपदार्थ आहे असं म्हणायचं. हां 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 चालेल. अपदार्थ म्हणजे जे पदाला विषय होत, म्हणजे अपदार्थ म्हणजे अनिर्वचनीय पदार्थ. म्हणजे जो अपदार्थ जे अज्ञान आहे ते जर अज्ञान जर तुम्हाला पाहायचं झालं तर खरं काय आहे ते अज्ञान? पूर्वरूपम परित्यज्य अवस्थांतर भानम, असं जर तुम्हाला पाहायचं असेल तर ते जे अपदार्थ म्हणजे जे अज्ञान रूप असणारा अपदार्थ, तो अपदार्थ म्हणून अस्तित्वातच नाही. आहे कोण आहे ते आत्माच आहे. आणि त्या ठिकाणी पदार्थ जातं निश्चित नाही, दुसरे कोणतेच पदार्थ त्या ठिकाणी नाहीच आहे. अपदार्थ असणारं अज्ञान, बरोबर ना, ते अज्ञान खरं अज्ञान नाहीच आहे, ते काय आहे? आत्मस्वरूपच आहे. आत्मस्वरूप भूत आत्माच त्या ठिकाणी आहे असं घेतलं तरी चालेल. तेथे पदार्थ जातं निश्चयच नाही. त्या ठिकाणी हे पदार्थ अज्ञानाचं कार्य म्हणून असणारे पदार्थ किंवा अज्ञान नावाचा पदार्थ हे निश्चयच नाही, मुळातच नाही तिथं. आता अज्ञानी कोणी ठाई वसावे पहा. अज्ञानाने राहावं तरी कुठं? उक्तंच हा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे उक्तंच, या ठिकाणी आणखीन सांगितलेले प्रमाण दिलं गीतेचं. नच मत्स्थानी भूतानी पश्चिमे योगमेश्वरम भूतभृन्नच भूतस्थो ममात्मा भूतभावना इति भगवद्वचनम. आता ह्या श्लोकामध्ये भगवान स्वतः स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. हे मी अन्वय करतो, हे बघा बरं का. नच मत्स्थानी भूतानी, ही माझ्या स्वरूपामध्ये भूत मुळातच नाहीतच आहे, म्हणजे कार्यरूप प्रपंच माझ्या स्वरूपात नाही. पश्चिमे योगमैश्वरम, माझा ईश्वराचा काय योग ऐश्वर्य, माझं जे योग ऐश्वर्य आहे, योगाचं ऐश्वर्य आहे ते पहा. भूतभृत नच भूत असतो, सगळ्या भूतांना धारण करणारा मी आहे, पण नच भूत असतो, भूतांमध्ये मी नाही. ममात्मा भूतभावना, आणि ममात्मा म्हणजे माझं स्वरूप काय आहे? भूतभावना. भूतांचा भाव म्हणजे भूतांच्या उत्पत्तीला, बरोबर ना. ममात्मा माझं स्वरूप हे भूतांच्या उत्पत्तीला कारण आहे, भूतांच्या धारण पोषणालाही कारण आहे, परंतु माझा भूतांच्या ठिकाणी काही संबंध नाही. म्हणजे थोडक्यात काय, सर्व प्राणीमात्रांमध्ये मी अनुष्यूत आहे, माझा अन्वय आहे. आणि माझ्या तात्विक स्वरूपाच्या ठिकाणी भूतांचा काय आहे? व्यतिरेक आहे, म्हणजे भूतांचा त्रैकालिक अत्यंता भाव आहे. अशी स्थिती असताना आता यांनी खाली दिलं, याचं चिंतन देतात. इति भगवद्वचनम, हे भगवद्वचन आहे. म्हणजे माझ्या ठिकाणी मत्स्थानी नच मत्स्थानी भूतानी, माझ्या ठिकाणी भूत नाहीत. यांनी काय केलं? परमात्म्याने सगळ्या पदार्थ जातांचा माझ्या ठिकाणी अभाव आहे असं मुखता सांगितलं ना. मुखता सांगितलं, माझ्या ठिकाणी दुसऱ्याला जागाच नाही, भूतच नाही. तर भूताचं कार्यानुमेय असणारं जे कारण अज्ञान ते अर्थातच माझ्या ठिकाणी नाही. इति भगवद्वचनम, म्हणजे भूतबात मज माझी नाही, दिशे ते योगमाया काही, योगमाया म्हणजे पाही युक्ती माझी. आता या ठिकाणी सांगतात की भूतजात मज माझी नाही, सर्व प्राणीमात्रांचा समूह माझ्यामध्ये नाहीच. आणि मग तो दिसतो तर खरा का? नाही तर दिसतो कसा असं तुम्ही म्हणाल तर ते योगमाया काय? ती माझी काय आहे? योगमाया आहे. पश्चिमे योगमैश्वरम, ती माझी योगमाया आहे. योगमाया म्हणजे पाही युक्ती पाही. आता योगमाया म्हणजे काय?
तर ती काय आहे, माझ्या मायेचा योग आहे, बरोबर ना. ती माझी योगमाया म्हणजे मायेचा संबंधाने ते माझ्या ठिकाणी दिसतं. परंतु म्हणजे पाही योगमाया म्हणजे काय आहे, ती माझी युक्ती. योगमाया ही माझी काय आहे, युक्तिस्तु योजना ना. योगमाया ही काय आहे, माझीच युक्ती आहे. म्हणजे योगमाया म्हणजे माझ्याहून भिन्न कोणी एखादा पदार्थ आहे असं नाही, आणि माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तो पदार्थ सत्यत्वाने आहे असंही नाही. तो पदार्थ त्या ठिकाणी माझ्या स्वरूपाला अविकारित, माझं अविकारित्व अबाधित ठेवून त्या ठिकाणी भासमान होणं, नाम प्रतीती मात्र आणि बाध योग्यता असणारा त्या मायेची, हीच माझी काय आहे, युक्ती आहे. हीच माझी मायारूप युक्ती आहे, किंवा योग ऐश्वर्य आहे, किंवा योग मायेचं ऐश्वर्य आहे असा अर्थ. ठीक आहे ना. युक्ती माझी. ऐसे हे भगवद वचन, हेच टीकाकाराचे वचन. एवं भगवंती भगवंताविन काहीच नसे, असं हे भगवंताचं वचन आहे. आणि हेच टीकाकारांनी देखील त्याचं अशाच प्रकाराने त्याचं कथन केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की मी ममात्मा भूत भावना, सगळ्या माझं ममात्मा, माझा आत्मा म्हणजे माझं जे स्वरूप आहे तेच भूतांना भूसत्तायाम, भूतांना सत्ता देणार आहे. म्हणजे सर्व प्राणीमात्रांना सत्ता स्फूर्ती माझीच आहे. आणि सद्रूपाने आणि स्फुरद्रूप असा अबाधित, त्रिकालाबाधित अखंड स्वरूप मीच आहे, असा या म्हणण्याचा अर्थ झाला. म्हणजे काय झालं की हेच टीकाकाराचे वचन. एवं भगवंती भगवंताविनं काहीच नसे, म्हणून भगवंताच्या ठिकाणी भगवंता वाचून काय आहे, आत्म्याच्या ठिकाणी आत्म्या वाचून दुसरं काही नाही. ममात्मा भूतभावना. याच्यामध्ये जर तुम्हाला खरं हे जे श्लोक उद्धृत केला ना, ह्या श्लोकाचं खरं स्पष्टीकरण ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा पुढच्या श्लोकात केलेलं आहे. कोणतं, पुढचा श्लोक कोणता आहे, यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गो महान तथा सर्वाणी भूतानी मत्स्थानित्युपधारय. नाही, दुसरा तो श्लोकच आहे. माऊली म्हणतात की हे जे आहे ना, हे सर्वस्व आमुचे गुढ, परिम्या दाविले तुझं उघड. आता हृदयी देवनी इंद्रिया देवनी कवाड, हृदयी भोगी असं सांगितलं. कोणतं, हे सगळ्या गुह्यातलं गुह्य मी तुला सांगतो असं भगवान म्हणतात 9व्या अध्यायामध्ये. आणि ते काय सांगतात, अथवा भूतेना माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही, हे आखुना तू काही चुको नको, हे सर्वस्व आमुचे गुढ, परी दाविले तुझं उघड. म्हणजे मी जेव्हा म्हणतो ना सगळी भूतं माझ्यामध्ये आहे, परंतु मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तीना मत्स्थानी सर्वभूतानी न चाहम तेष्वस्थिता. हा जो श्लोक आहे ह्या श्लोकाचा आशय घ्यायचा आणि मग याचं चिंतन करायचं. हा जो श्लोक उद्धृत केलेला आहे याच्याबरोबर त्या श्लोकाचं चिंतन झालं पाहिजे. खरं तर काय, मत्स्थानी सर्वभूतानी, सर्वभूत माझ्या ठिकाणी आहेत, पण न च अहम तेषु अवस्थिता, मी त्यांच्यामध्ये अवस्थित नाही. म्हणजे याचा अर्थ मिळून काय झाला, भूतही माझ्या ठिकाणी नाही आणि मीही भूतांच्या ठिकाणी नाही. हे खरं याच्यातलं काही सर्वस्व आमुचे गूढ असं सांगितलं, पण तुला मात्र हे उघड रूपाने मी सांगत आहे असं भगवान म्हणतात. ऐसे हे भगवद वचन, हेच टीकाकाराचे वचन. एवं भगवंती भगवंताविनं काहीच नसे, भगवंताच्या ठिकाणी भगवंता वाचून दुसरं काही नाही. आत्म्याच्या ठिकाणी कोण आहे, आत्माच आहे. अनात्मा कधी आत्म्याच्या ठिकाणी आलाच नाही. अनात्मरूप असणारा अज्ञान हे काय आहे, वाचारंभण मात्र आहे. अहो भगवंताची जे युक्ती ते केवी अज्ञान शक्ती, म्हणून निखळ समिती. आता इथून पुढचं पहा, म्हणून निखळ समिती रूपची आहे. आता जर आपल्याला वेदांताच्याच भाषेत याचं स्पष्टीकरण करायचं झालं तर कोणतं स्पष्टीकरण करतो आपण प्रक्रियेने, माहिती आहे का. हे स्पष्टीकरण सहज करण्यासारखं आपल्याला सोपं वाटतं, पण हे माऊलीचं इथलं किंवा हे मनोगत नाही. कोणतं, आपण म्हणतो की मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो. यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. हे अध्यारोपाच्या भाषेतलं स्पष्टीकरण आहे का वस्तुस्थिती आहे, अध्यारोपातलं स्पष्टीकरण आहे की नाही. मग आपण कोणती प्रक्रिया लावतो की मिथ्या पदार्थ, जसा स्वप्नद्रष्टा, बरोबर ना, स्वप्नातले पदार्थ कोण झाला, तोच झाला. आणि स्वप्नातले पदार्थ पाहिले कोणी, त्यांनीच पाहिले. मग जर एखादा पदार्थ म्हणजे एखादं म्हणजे कारण
तेच कार्यरूपालाही प्राप्त होत असेल आणि त्याचं द्रष्टेपणही आबाधित राहत असेल, तर त्या सगळ्या दृश्य प्रपंचाचा तो द्रष्टा हा कोणतं कारण असतो? उपादान कारण असतो. कोणतं उपादान कारण असतो? परिणामी उपादान कारण असतो का विवर्तोपादान कारण असतो? स्वप्नद्रष्टा हा स्वप्नस्थ पदार्थांचा कोणतं कारण आहे? कारण नाही का? आहे. कोणतं कारण आहे? कोणतं कारण आहे? परिणामी उपादान कारण आहे का विवर्तोपादान कारण आहे? दृंगमात्र दृष्ट्याच्या रूपाने पाहिलं तर तो काय आहे? विवर्तोपादान कारण आहे. बरोबर ना? दृंगमात्र दृष्ट्याच्या रूपाने पाहिलं तर तो आणि त्याचं असणारं जे बरोबर ना, त्याला उपाधी कोणती आहे? अज्ञान अविद्या उपाधीनं जर तो पाहिला तर अविद्येच्या दृष्टीनं काय आहे? अविद्या ही त्याला परिणाम उपादान कारण आहे. आणि अविद्या उपाधी सहित असणारा दृंगमात्र द्रष्टा जेव्हा शबल भावाला प्राप्त होतो, जीव भावाला, बरोबर ना, तर त्यावेळेला तो काय आहे? त्याचं कोणतं कारण आहे? अभिन्न निमित्तोपादान कारण आहे, असं आपल्याला स्पष्टीकरण करता येईल. बरोबर आहे नाही? स्वप्नपद. तसंच इकडं काय करायचं? शबल ब्रह्म जे आहे ते ज्यावेळेस हे संपूर्ण जगताचं कारण होतं त्यावेळेस अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. आणि केवळ अधिष्ठान मात्र जेव्हा परमात्मा याचं कारण तो सांगता ओम नमो जी आद्या, तेव्हा तो त्याचं विवर्तोपादान कारण आहे. आणि त्याची उपाधी असणारी जी माया आहे ती माया केवळ त्याचं परिणामी उपादान कारण आहे, असं आपण स्पष्टीकरण करू शकतो. पण तो भाग इथं काही तिथं आपल्याला हे सिद्धांत वाटतात आणि आपल्याला वाटतं की हे बरोबर आहे, आहे की नाही? हे स्पष्टीकरण कोणाचं? हे श्रुतिशिर श्रुती उपनिषदांची ही वाणी आहे असं आपल्याला वाटतं. आता हा जो श्लोक आहे ना, ह्या श्लोकाला किती मान्यता आहे बघा. कोणताही प्रमाण ग्रंथ घ्या तुम्ही, आपलं प्रकरण ग्रंथ घ्या, त्याच्यामध्ये आहेच आहे. यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता, असं आहे की नाही प्रत्येक याच्यामध्ये. परंतु हे ज्ञानेश्वर महाराजांना हे नाही सांगायचं की मग असं हे स्पष्टीकरण त्यांना अपेक्षित नाही. त्यांना हे कधी नाही. मायाही नाही, माया कार्यही नाही, आणि या ठिकाणी अखंड परमात्माच परमात्मा आहे. भगवंताच्या ठिकाणी भगवंतच आहे. स्वप्न झालंच नाही. जर स्वप्न झालं असतं तर त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण करता आलं असतं, आहे की नाही? आणि मग त्या स्वप्नाची आणि जागृतीची तुलना करून मग जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता असं तुम्हाला म्हणता आलं नाही. ना स्वप्न प्रपंच झाला ना जागृत प्रपंच झाला, का सौषुप्तही नाही झाला. न मे जागरण न मे नमो दशश्लोकीमधले न जागरण न मे स्वप्न वा सुषुप्ती न विश्वम न तैजसम न प्राज्ञको वा. तैजस नाही, प्राज्ञ नाही आणि विश्व नाही, जागृती नाही, स्वप्न नाही आणि सुषुप्ती नाही. अविद्यात्मकत्वात त्रयाणाम तुरीय. हा हे सगळं अविद्या स्वरूप आहे. आणि मी कोण आहे? या तिन्हींचाही तुरीय, त्यांच्या अतीत असणारा मी काय आहे? चिदानंद रूप तदेको वशिष्ठ शिव केवलोहम. मी केवळ काय आहे? शिवस्वरूप आहे असं सांगतात. ऐसे हे भगवद्वचन आपलं काय? अहो भगवंताची जे युक्ती ते केवी अज्ञान शक्ती. भगवंताची युक्ती म्हणून असणारी जी अज्ञान नावाची शक्ती मानली ती कसली अज्ञान शक्ती आहे? भगवंताची युक्ती म्हणजे ते केवी अज्ञान शक्ती. ह्या भगवंताच्या युक्तीलाच तुम्ही काय म्हणतात? अज्ञानरूपी शक्ती. पण ती केवी, ती भगवंताच्या ठिकाणी भगवंतच आहे, त्याच्या ठिकाणी कुठेही ही शक्ती अज्ञान नावाची शक्ती की ही सगळ्या जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाच्या रूपाने परिणाम पावणारी ही अज्ञान शक्ती अधिष्ठानात आहे. कुठं? अधिष्ठानाच्या ठिकाणी नाहीत. म्हणून निखळ समिती रूपची हे. म्हणून हे समिती काय आहे? निखळ समिती म्हणजे केवळ समिती हेच त्याचं स्वरूप आहे. त्याच्या स्वरूपामध्ये अज्ञान शक्ती, युक्ती, मायेचं वैभव, माया ऐश्वर हे ऐश्वर नाही. खरं त्या परमात्म्यात स्वामी महाराज सांगायचे, खरं परमात्म्याचं कोणतं ऐश्वर आहे? खरं ऐश्वर काय आहे परमात्म्याचं? म्हणजे जे तुम्ही जे जे हे जेवढं ऐश्वर आहे सगळं मायेचं आहे. भगवंताच्या ठिकाणी जे ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वस्ती जेथ म्हणून तो भगवंतू. ऐक ना, असं तुम्ही जे म्हणता तर परमात्म्याचं खरं ऐश्वर हे आहे का? खरं ऐश्वर कोणतं आहे त्याचं? हा स्वयंमहिमनी प्रतिष्ठिता. म्हणजे काय?
परमात्म्याच्या ठिकाणी मायेचं कोणत्याही गुणकृत कार्य, बरोबर ना, यांचा कधीही माया आणि माया कार्याचा कधीही संबंधसुद्धा त्याला झालं नाही. म्हणजे ह्या सगळ्या ऐश्वर्याचा त्रैकालिक आत्यंताभावाचं अधिकरण म्हणायचं का त्याला, त्रैकालिक आत्यंताभावाच्या अधिकरण रूपाने असणं, बरोबर ना, सगळ्या ऐश्वर्याचा अभावा, बरोबर ना. पण तो ऐश्वर्य नसणं हे त्याचं खरं काय आहे, हे त्याचं ऐश्वर्य आहे. ते सगळ्या ऐश्वर्याने विवर्जित असणं हे खरं त्या परमात्म्याचं ज्ञानोबरायांच्या दृष्टीनं ऐश्वर्य आहे. त्याचे उपाधी केलं की मग काय होईल, प्रियम त्वाम रोत्स्यती, ऐके नाही. तर जर तू कशाची तरी उपाधीचा स्वीकार केला, तादात्म्य केलं, तर ते तादात्म्य तुला एक ना एक दिवस रडवल्याशिवाय राहणार नाही, असं उपनिषद सांगतंय. प्रियम त्वाम रोत्स्यती, किंवा तुझं खरं वास्तविक स्वरूप आहे. रुद आणि रुध ह्या दोन्ही धातूंचं काय होतं, रोत्स्यती हे एक दोन्ही रूप सारखंच होतात. रुदचं पण आणि रुध दोन्ही धातूचं, म्हणून ते तुला एक तर प्रतिबंध निर्माण करील स्वस्वरूपाला, किंवा तुला रडवील, नाम अन्यथा भावाला प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही, अनर्थात टाकल्याशिवाय राहणार नाही, असं सांगतात. म्हणून निखळ समिती रूपची हे, म्हणून निखळ काय आहे, समितीच आहे. अहो जे मग चंद महाराज आपल्याला अनर्थाचं, बरोबर ना, आपल्याला अनर्थाची निवृत्ती करण्यासाठी मुमुक्षूला कितीतरी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे की नाही. काही नाही करायचं, आणि मग काय करायचं, हे करायचं. वा ते म्हणतात काहीच नाही करायचं. हे बरं, जाणायचं तरी, नका करू पण जाणायचं तरी, भावना तरी, भावना नाही म्हणजे कर्माचा प्रवेश नाही, काही उपासनेचाही प्रवेश नाही, आणि श्रवण मनन निधिध्यासन अंतरंग साधनांचा तरी, केवळ असल्यावर काहीच असं भीता कशाला, ऐक नाही. आणि आपण म्हणतो किंवा भेदरलेल्या मुमुक्षूंना आश्वासित करण्यासाठी माऊलीचा अवतार आहे. आणि तर तुम्ही जर इथेही जरी सलगी करी बिओ तरी निवो के पा, ऐके नाही. अहो हे जे भगवत ज्ञान, याहून भगवंत नाही आन, जेवी हुताशनाचे जाण, हुताशनाची मुख. अहो जे भगवत ज्ञान, अहो जेवढं जेवढं भगवंताचं ज्ञान आहे ना, तुम्ही म्हणता म्हणजे भगवंताचं ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान, भगवत विषयक ज्ञान ना, का भगवंताला असलेलं ज्ञान. अहो जे भगवत ज्ञान, याहूनही भगवंत नाही आणू. भगवत विषयक असणारं जे ज्ञान आहे, भगवत विषयक असणारं जे ज्ञान, त्याहून भगवंत वेगळा नाही, म्हणजे ज्ञानच भगवंत आहे. पण हे कधी कळेल, भगवंतच ज्ञान आहे हे कधी कळेल. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. आता त्याचा अन्वय केला सगळ्या लोकांनी. काय केला अन्वय काय केला महाराज, तर तरीच हे ब्रह्मज्ञान होय. आता हा अन्वय करून केलेला अर्थ उच्च कोटीचा आहे का, जरी कृपा करील नारायण तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. ज्ञानच ब्रह्म, ज्ञानच भगवंत. इथं काय सांगितलं, याहूनही भगवंत, भगवत ज्ञान याहूनही भगवंत नाही आण. पण हे ज्ञानच भगवंत आहे, भगवंत विषयक ज्ञान नाही. स्वरूपभूत ज्ञान हेच खरं परमात्म्याचं स्वरूप आहे, आहे की नाही, फक्त जीवाचं नाही. का तुका म्हणे कैची किव, आणि कोठे जीव निराळा. कर्मधारय समाच, ज्ञानच्या असौ ब्रह्म. का ज्ञान हेच काय आहे, ब्रह्म आहे, बरोबर आहे का, याचं असं नाही याचं. ज्ञानंश तत् ब्रह्म, जे ज्ञान आहे तेच काय आहे, ब्रह्म. हाही कर्मधारय समासच होईल. तोच कर्म, म्हणजे हाच होईल कर्मधारय समास. असं नाही, ज्ञान हेच काय आहे, तत् ब्रह्मेती, तेच ब्रह्म आहे. अहो हे जे भगवत ज्ञान, याहूनही भगवंत नाही आण, जेवी हुताशनाचे दान, हुताशनाचे मुख. अग्नीचं हुताशन म्हणजे अग्नीचं मुख कोण आहे, अग्नी हेच अग्नीचं मुख आहे. तसं भगवंताचं ज्ञान काय आहे, ज्ञान हेच भगवंत आहे. भगवन आणि भगवंताचं ज्ञान हे परस्पराहून भिन्न नाहीत. मग ज्ञानच ब्रह्म आहे की नाही.
ते जे ज्ञान आहे ते सविशेष आहे का निर्विशेष आहे? वा त्याच्या पुढं ते म्हणतात सविशेष तेच आहे आणि निर्विशेषही अशा अर्थाने म्हणता ना तुम्ही. मग दोन्ही आहे म्हणणार, आम्ही म्हणतो दोन्ही नाही म्हणलं तर ते बरोबर आहे आणि हे पण बरोबरच आहे. कारण सगळं काय हुताशनाचे जाणं, हुताशनाचे मुख. अग्नीचं मुख कोण आहे? अग्नीच आहे, ऐक नाही. म्हणून सगळं कोण आहे? मीच, आणि मी कोणीच नाही. काहीचं मी नव्हे कोणी गावीचा ठाई एकला ठाईचा ठाई एक, हेही बरोबर आहे. आणि आता विश्वात्मके देवे, हेही बरोबर आहे. आणि काय आता ते प्रमाण सांगितलं तुम्ही मग, सर्व आयसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यते अहम मनुरभवम, हे पण बरोबरच आहे की नाही? हे पण मग का सगळंच बरोबर आहे का? सर्व बरोबर आहे हे अधिष्ठान असल्यामुळं जे बरोबर नाही त्याला बरोबर म्हणण्याची वेळ येते. आहे की नाही? जर अधिष्ठान सत्य आहे म्हणून या पदार्थांची सत्ता आणि स्फूर्ती भासमान होते. जर आपल्याला अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर सर्व ज्ञान कोणाचं आहे? अधिष्ठानाचंच आहे. सर्व ज्ञान अधिष्ठानाचं आहे का अधिष्ठानच सर्व आहे? का ज्ञानच सर्व आहे? ज्ञानच काय आहे का? सर्व ज्ञानामध्ये सर्व नाहीच आहे, ज्ञानच आहे. ज्ञानच आहे. ज्ञान सर्व सर्वम यदम आयम आत्मा. आपले दिव्यानंद स्वामी सांगत असतात, सर्वम नास्ती, सर्वम नास्ती किंतु अहम अस्मी, किंवा सर्वम नास्ती ब्रह्म अस्ति, नाही का? सर्व नाही, सर्व काय आहे? ब्रह्म. परोक्षत्वाने म्हणत असाल तर ब्रह्म अस्ति म्हणाल, आणि जर अपरोक्षत्वाने म्हणत असाल तर अहम अस्मी म्हणाल. आहे की नाही? दुसरा काय फरक करणार? अहो हे जे भगवत ज्ञान, याहूनही भगवंत नाही आण, जेवी हुताशनाचे दान हुताशनाचे मुख. म्हणून जे जे रूप आले ते ज्ञानचे ज्ञान संचले, आता विकार जात झाले कैचे तेथे. म्हणून जेवढं जेवढं स्वरूपाला आलं ना तिथं ज्ञानच ज्ञान विद्यमान आहे, दुसरं कोणी विद्यमान नाही. आणि जे विकार म्हणून तुम्हाला दिसतात ते विकार तिथं आलेच कुठून? जर सगळीकडं ज्ञानच आहे तर जे काही विकाराला प्राप्त होणारं अज्ञान किंवा अज्ञानाचे विकार, कार्यरूपी विकार जगतादी, हे आलेच कुठून? अर्थात येणं संभवनीय नाही. श्रुती यासाठी श्रुती दिली. जगत जीवेश्वरत्वादी विचित्र विभवम विना केवलम चित सदानंद ब्रह्मात्मैक्य पराश्रुती इति ब्रह्मगीतायाम. आता ब्रह्मगीतेचं श्लोक उद्धृत केलेला आहे. कांता बघा, खरंच ह्या ग्रंथामध्ये हे जे ब्रह्मगीतेला उद्धृत केलं ना ते यांच्या एकदम अनुकूल अशा प्रकारचं चिंतन, तसे श्लोक उद्धृत केलेले आहे. बघा, जगत जीव ईश्वरत्वादी विचित्र विभवम विना, हे आता आपण म्हणलं ना भगवंताचं खरं वैभव किंवा खरं ऐश्वर कोणतं आहे? खरं ऐश्वर हे का त्याच्यामध्ये जगत जीव आणि ईश्वर हे जे विचित्र वैभव आहे, म्हणजे वेगवेगळं जे वैभव आहे, कोणतं? परमात्मा हा जीवभावाला, जगत भावाला, ईश्वर भावाला प्राप्त झाला. ह्या सगळ्या वैभवम विना, ह्या सगळ्या वैभवा वाचून केवलम चित सदानंद ब्रह्मात्मैक्य पराश्रुती. तर याच्या वाचून केवळ बरं का चित्स्वरूप, सत्स्वरूप, आनंद स्वरूप असणारं जे आत्मरूप ब्रह्म तेच केवळ आहे असं सांगतात. ते ब्रह्म कसं आहे? त्याच्या ठिकाणी जीवभाव जगतभाव बाधे स्वात्मैव शिष्यते आहे ना. सदा विचारेत तस्मात जगत जीव परात्मनः जीवभाव जगतभाव बाधे स्वात्मैव शिष्यते असं जे म्हणतात तेच ब्रह्मात्मैक्य परा, म्हणजे ब्रह्मात्मैक्य परक, म्हणजे ब्रह्मरूप आत्म्याला सोडून, बरोबर ना, ब्रह्मरूप आत्म्याला किंवा आत्मरूप ब्रह्माला सोडून दुसऱ्या प्रकारचं कोणतंच वैभव त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. म्हणजे सगळ्या वैभवांचा अभाव हे खरं त्या चित सदानंद स्वरूप ब्रह्माचं ऐश्वर्य आहे असं या सांगणारी कोण आहे? श्रुती आहे. आणि हे प्रमाण कुठं आलं आहे? ब्रह्मगीतेमध्ये आले. अहो जग जीवे ईश्वरे विन निखळ चित सदानंदपूर्ण या पदरतयाचे जाणं एकच रूप. आता त्यांनी स्पष्टीकरण केलं. अहो जग जीव आणि ईश्वर या वाचून निखळ म्हणजे केवळ चैतन्य स्वरूप, सत्स्वरूप, आनंद स्वरूप, परिपूर्ण असा तो परमात्मा आहे.
आणि या पदत्रयाचे जाणं एकच रूप. आणि या 3 पदांचा अर्थ काय आहे? 3 पदांनी 3 रूप नाही, 3 पदांचं एकच रूप आहे. सच्चिद आणि आनंद हे 3 पदं नाही. कापराच्या ठिकाणी सुगंध, श्वेतता आणि मृदुता हे जरी 3 तुम्ही धर्म सांगितले तरी हे त्याच्यामध्ये धर्मधर्मी भाव निर्माण होत नाही, किंवा गुणगुणी भाव निर्माण होत नाही, किंवा अंशांशी भाव निर्माण होत नाही, तर ते त्याचं स्वरूप आहे असं ठरतं. तुम्हाला कापराची मृदुता काढून घ्यायची किंवा मृदुता ठेवायची आणि बाकीच्या दोघांना काढायचं, त्याचा सुगंध काढून घ्यायचा, त्याची श्वेतता काढायची किंवा श्वेतता ठेवायची, हे 2 काढायचं असं होत नाही. तिन्ही मिळूनच खडी साखरेच्या ठिकाणी काठिण्य, माधुर्य आणि श्वेतता ही तिन्ही काय करतात? खडी साखरेचं स्वरूप सांगतात, कारण ते काय त्याचं स्वरूप आहे, ते त्याचे धर्म नाहीत. तसंच म्हणतात या पदत्रयाचे जाणं एकच रूप. या तिन्ही पदातून काय होतं? सच्चिदानंद, अद्वय असं एकच स्वरूप सापडतं. एवं सत्पदे आत्मान भ्रंशे चित्पदे विलासत्वे भाषे ते सत्तेविन नसे आणिक झाले. आता हे सगळं पहिल्या प्रकरणात झालेलंच आहे. पुन्हा त्यांनी थोडंसं आपल्याला ओझरतं, परत त्याचं आवृत्ती म्हणून हे दिलेलं आहे. तर त्याला काय म्हणतो आपण? सिंहावलोकन न्यायाने सांगितलेलं आहे. एवं आता या ठिकाणी ही जी पदं आहेत ना, त्या सत्पदाने काय झालं? सत्पदे आत्मानं भ्रंशे. सत्पद काय सांगतं? आत्मा कधी भ्रष्ट होत नाही, स्वस्वरूपापासून च्युत होत नाही, तो नित्य निरंतर अबाधित त्रिकालाबाधित आहे, हे सत्पदाने सांगितलं. चित्पदे चिद्विलासत्वे भाषे. चित्पद काय सांगतं? त्याचं चैतन्याचं स्फुरण घेऊन, बरं ना, त्याचं स्फुरण घेऊन पदार्थ काय होतात? त्यांच्या ठिकाणी स्फूर्तिमान होतात आणि ते पदार्थ भासमान होतात. म्हणजे मूळ चैतन्य आहे म्हणून ह्या पदार्थांचं काय होतं? ज्ञान होतं. मूळ ज्ञान, मूलभूत स्वरूपभूत ज्ञान आहे. त्या स्वरूपभूत ज्ञानाने ह्या चैतन्याचा विलास होतो आणि त्या चैतन्याचा विलास म्हणजे चैतन्याच्या विवर्त रूपाने हे सगळं आपल्याला भासत असतं, असं ते चित्पद सांगतं. आणि ते सत्यविन नसे आणिक झाले. आणि आणखीन झालं की ते सत्यविन नसे, हे जे चित्पद आहे ते सत्पदा वाचून नाही, आणि सत्पद चित्तपदा वाचून नाही, आणि आनंदपद सच्चितपदा वाचून नाही. नाथ महाराजांनी काय लिहिलं? सत्पद ते ब्रह्म आणि चित्पद ते माया आणि आनंदपदी जया म्हणती हरी. आहे की नाही? सत्पद निर्गुण आणि चित्पद सगुण आणि सगुण निर्गुण हरिपायी असं सांगितलं. बरोबर ना? नाथ महाराजांनी काय हे बरोबर अमृतानुभवाचं सगळं मर्म हरिपाठात आणून सांगितलं. आहे की नाही? इथं चित्पद ते माया म्हटलं, बरोबर की नाही? कारण त्या ठिकाणी मायेची उपाधी लागल्यानंतर, बरोबर ना, सगुण निर्गुण हरिपायी होईल. आणि सत्पद निर्गुण म्हटलं तर चित्पद काय म्हटलं? सगुण म्हटलं. आणि आनंदपद जया म्हणती हरी. ही सत्पद आणि चित्पद एकत्र येऊन ते आनंदाला सोडून राहत नाही, तेव्हा सच्चिदानंद स्वरूप घनीभूत सच्चिदानंद म्हणजे कोण आहे? श्री हरी परमात्मा आहे. बरोबर ना? सच्चिदानंद आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगी यांचे, आणि ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. शंकराचार्य सुद्धा त्याचं हेच वर्णन करतात. काय? महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातुम मुनिंद्रही समागत्य तिष्ठंत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. जे नाथ महाराज पांडुरंगाचं वर्णन करतात तेच शंकराचार्य काय करतात? पांडुरंगाचं वर्णन करतात. किंवा आपल्या इकडे काय आहे? ज्ञानोबरायांचा अभंग आहे, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाणी दुरी सारोनिया. आता म्हणून सुखाशी हानी नाही ऐसा सच्चिदानंद जो काही तेथे जग ईश्वर जे पाही मावळले ऐसे. म्हणून मूळ सुखाशी हानी नाही, म्हणजे मूळ सुखात कोणत्याही प्रकारची न्यूनता किंवा त्रुटी हानी न होता असा जो काही सच्चिदानंद आहे, मूळ सुखाची हानी न होता म्हणजे सच्चितला न सोडता, बरोबर ना, असा जो घनीभूत आनंद आहे तेथे जग जीव आणि ईश्वर हे सगळे मावळून जातात. सच्चिदानंद परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जग जीव आणि ईश्वर भाव सगळे मावळून जातात. कोणत्या स्वरूपात? केवल स्वरूपाच्या ठिकाणी का विशिष्ट स्वरूपाच्या ठिकाणी? केवल स्वरूपाच्या ठिकाणी. सोपाधिक स्वरूपाच्या ठिकाणी म्हणता येईल का? का सविशेष स्वरूपाच्या ठिकाणी? का दोन्ही नाही? का निरुपाधिक आणि निर्विशेष असं जे सच्चिदानंद स्वरूप आहे ज्याच्यात ना जीव ना जगत ना ईश्वर.
अहो जेथे अज्ञान जरी असते येथे अहो येथे अज्ञान जरी असते ते तरी हे निरोपिले ते काहीच न घडते. मग आत्मयाशी म्हणते आत्मा कवन. आता या ठिकाणी सांगतात अहो जर अज्ञान नावाचा पदार्थ असता, हे प्रकरणाचं नाव काय आहे? अज्ञान खंडन. आणि त्या अज्ञानाचं कार्य जीव, ईश्वर, जगत असं आहे. पण जर अज्ञान जर असतं तर हे निरोपिले, हे जे आम्ही आत्तापर्यंत निरूपण केलं आहे की कसा आत्मा सच्चिदानंद घन केवळ अवाच्य अशा प्रकारचा आत्मा आहे, हे आम्हाला काहीच न घडते. आणि मग आपल्याला आम्हाला आत्मा अवाच्य काय आत्म्याविषयी आम्ही जे निरूपण केलं सच्चिदानंद अद्वय केवळ असं त्या आत्म्याचं जे स्वरूप आहे आणि ते असंग, निर्विकार, उदासीन, अपरिणामी असं त्याचं जे वर्णन आत्तापर्यंत झालं. केवळ आत्मा आणि आत्माच आहे. भगवंताच्या ठिकाणी भगवंतच आहे. आत्माच आत्म्यामध्ये रमण करतो, आत्माच आत्म्यामध्ये संतुष्ट होतो. बरोबर ना? हे जे सांगितलं आम्ही ते काहीच न घडते. जर अज्ञान खरोखरच असतं तर त्याच्या ठिकाणी जीवभाव, ईश्वरभाव आणि जगतभावाचा निराश करता आला असता का? याचाच अर्थ याला कारण होणारं अज्ञान मुळातच नाही. म्हणून आम्हाला केवळ बरोबर ना ह्या कैवल्य स्वरूपाचं आम्हाला वर्णन करता आलं किंवा निरूपण करता आलं. कोणत्या रूपाने? अनुभूती रूपाने वर्णन करता आलं, नाही तर करता आलं नसतं. मग आत्मयाशी म्हणते आत्मा कवन. आणि असं जर झालं असतं, अज्ञान असतं, तर आत्म्याला आत्मा कोण म्हटलं असतं? आत्म्याला आत्मा कोणीच म्हटलं नसतं. अहो अमृती जरी विषय असते, म्हणजे आत्मस्वरूपाच्या आश्रयाने अज्ञान राहत होतं असं जर असतं, आत्म्यामध्ये अज्ञान आहे असं जर असतं तर आत्म्याला आत्मा कोणी म्हटलंच नसतं. कारण त्या अज्ञानाने पहिलं काय केलं असतं? आत्म्याला अज्ञान करून टाकलं असतं. मग आत्म्याला चित्स्वरूप, सत्स्वरूप, आनंद स्वरूप, अद्वैत स्वरूप असं कोण म्हटलं असतं? म्हटलंच नसतं. अहो त्यासाठी उदाहरण देतात, उदाहरण मोठं गोड देतात. अहो अमृती जरी विष असते तरी अमरी केवी जिय जेते. मग अमृतत्व काय ते अमृताशी पै. ते म्हणतात अहो अमृत आहे म्हणे आणि अमृतामध्ये काय आहे? थोडंसं विष आहे. तसं आत्मा आहे आणि आत्मस्वरूपावर काय आहे? आद्यस्थ अज्ञान आहे किंवा सत्य अज्ञान आहे किंवा त्याच्या आश्रयाने अज्ञान आहे, नाही जमलं तर स्वतंत्र आहे. असं काही जरी म्हणायचं झालं, अज्ञान नावाचा पदार्थ आहे, काही म्हणा पण माना. असं तुम्ही म्हटलं असतं तर अमृतामध्ये विष असतं तरी अमरी केवी जिये जेते. देव कसे काय जगले असते? अमृतामध्ये विष आहे आणि अमर काय करतात? अमृतपान करतात आणि त्याच्यामुळे काय होतात? ते अमर होतात. असं आहे ना. असं जर आहे तर मग अमृत आहे बरं का, पण अमृताच्या ठिकाणी थोडं विष आहे त्याच्या पोटात. असं जर असलं तर अमर झाले असते का? नाही. मग अमृतत्व काय ते अमृताशी पै. आणि मग त्याला अमृत हे नाव तरी काय? अमृत म्हणायचं आणि त्या अमृतामध्ये थोडंसं काय आहे? विषय म्हणायचं. तसं आत्मा स्वयंप्रकाश आहे म्हणायचं आणि त्या आत्म्याच्या आश्रयाने कोण राहतं? थोडंसं आत्म्याच्या पोटात कोण राहतं? अज्ञान राहतं. असं म्हणणं तर म्हणतात त्याला अमृतत्व म्हणता येईल का? तसं आत्म्याला आत्मा म्हणता येईल का जर आत्म्याच्या आश्रयाने अज्ञान राहिलं तर? किंवा रात्री नाहीचाही अंश मनोनी दिवस म्हणती दिवस असं तेवे अज्ञान नसतं आत्मयास आसनेची न घडते. हे चुकीचं झालेलं आहे. त्याच्यात काय आहे बघा, ते बहुतेक इथं असं असेल. हां, इथं किंवा रात्रीचा आणि चाईच्या ठिकाणी ना पाहिजे बहुतेक. किंवा रात्रीचा नाही अंश असं पुढं मागं झालं आहे. तिथं रात्रीचा नाच्या जागेवर चा करायचं किंवा रात्री आणि हा ना पुढं घ्यायचा आणि चा मागं घ्यायचा. किंवा रात्रीचा नाही अंश आपलं करूनच घ्यावं आहे. नाही अंश म्हणून, नाहीतर कोणी म्हणत हा चाललं का तसं घेतलं, पण आता इथं आलं याच्यात ओघात म्हणून इथं तो मुद्रण दोष आहे. हां, काव्यामध्ये कसंही चालतं घेतलेलं. किंवा रात्रीचा नाही अंश म्हणून दिवस म्हणती दिवस असं तेवे अज्ञान असता आत्मयास आसनेची न घडते. तर ते म्हणतात रात्रीचा नाही अंश, रात्रीचा संबंधसुद्धा नाही म्हणून दिवसाला दिवस म्हणतात. कारण त्या दिवसाने कधी रात्री पाहिली नाही म्हणून त्याला नाव काय येतं? दिवस. आणि त्याच्यामध्ये जर त्याने रात्री पाहिली असती तर त्या दिवसाला दिवस कोण म्हटलं असतं? म्हटलं नसतं. तेवे अज्ञान असतं आत्मयाचं. जर त्या आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान असतं तर आसनेची न घडते. त्या ठिकाणी आत्मा आहे असं त्याला म्हणतात आलं नसतं.
म्हणून अज्ञानाची आथिनाथी हे वायसावघी वदंती ऐसे सिद्धांचा पती बोलिला असे. म्हणून अज्ञानाची आथिनाथी, म्हणून अज्ञान आहे आणि नाही. इथं बरं का हे चांगलं पहा. अज्ञान आहे ते सत्य आहे असं काही म्हणतात, काही म्हणतात अज्ञान नाही म्हणजे अज्ञान नाही म्हणजे सत्य नाही पण मिथ्या आहे. म्हणजे आथीनाथी यांनी काय घ्यायचं, अज्ञानाला सत्य मानणारे आणि अज्ञानाला मिथ्या मानणारे हे दोन्ही पण ही वायसावघी वदंती आहे की नाही. त्यांनी मागे एक शब्दाला इथं आथीनाथीचा विलास असे ओळी गेले. तर अज्ञानाला मानणारे सत्य मानणारे, बरोबर आहे का महाराज. अज्ञानाचे आथी आणि नाथी म्हणजे अज्ञान आहे की नाही याविषयी पुन्हा संशय करायचा, त्याच्यावर पूर्वपक्ष करायचे, मग उत्तर पक्ष करायचा, मग सिद्धांत रूपाने स्थापना करायची. आथी चालेना, नाथी चालेना, आथी नाथीही चालेना, मग ऐके नाही, मग सदविलक्षण अनिर्वचनीय मिथ्या बाध योग्य प्रतिती मात्र असं त्याचं केलं आहे की नाही. आणि ते सुद्धा कसं झालं तर सामान्य स्वरूपाचं ज्ञान, विशेष स्वरूपाचं अज्ञान, अज्ञानाचा परिणाम रूपाने हे सगळं विस्तार, जगडंबराचा विस्तार असं ते म्हणत होते. परंतु इथं म्हणतात म्हणून अज्ञानाची आथिनाथी, अज्ञान आहे किंवा नाही म्हणजे सदसद विलक्षण अज्ञान किंवा सत्य अज्ञान हे दोघं, हे दोन्ही हे वायसावघी वदंती. याच्यात हे सुद्धा घ्यावं बरं का. अज्ञानाची आथिनाथी म्हणजे कारणरूप असणारं अज्ञान, नाथी म्हणजे शून्यरूप आहे असं बौद्ध पण म्हणतो ना. शून्यरूप बौद्धाचंही मत याच्यामध्ये घेतलं तर काय हरकत आहे का, काही हरकत नाही. बौद्ध दर्शन असो, न्यायदर्शन असो, वेदांत दर्शन असो, सगळेच दर्शन. कारण अनुभूतीमध्ये काय हे पाहायचं, ते दर्शन काय म्हणतं त्याच्यावर नाही, कारण त्याचं कोणाचाच लाग इथं लागत नाही. म्हणून म्हणतात म्हणून अज्ञानाची आथिनाथी हे वायसावघी वदंती. वायसच शब्द आहे का तिथं बघा, हां त्याच्यात तर आहे त्या ह्याच्यामध्ये, त्याच्यातच आहे का. तर वायसावघी वदंती हे सगळं बोलणं व्यर्थ आहे. असं बोललाय कोण, ऐसे सिद्धांचा पती बोलिला असे, अशा सगळ्या सिद्धांचा स्वामी असणारा ज्ञानस्वामी बोललेला आहे. हा ज्ञान काय किंवा बरोबर ना, ज्ञानस्वामी सगळ्यात सिद्धांचा स्वामी असणारे श्री ज्ञानेश्वर महाराज हे बोललेले आहेत. आता स्वरूपे किंवा स्वतंत्रे नाही, ते नाही म्हणावे काही, निरूपणेविषयी पुढेही असे. आता आपल्याला वाटतं की प्रकरण आता जवळजवळ संपल्यासारखंच दिसतं, आहे का नाही. अजून 1700 वया बाकी आहेत या प्रकरणाच्या. तर म्हणतात आता स्वरूपे किंवा स्वतंत्रे नाही, आता स्वरूपाने ते नाही आणि अज्ञान स्वतंत्रही नाही. ते नाही म्हणावे काय, जे स्वरूपानेही नाही, जे स्वतंत्रही नाही, ते नाही तरी म्हणण्याची काय गरज आहे, नाही तरी कशाला म्हणायचं. परंतु ते म्हणतात मग आता झालं नाही एकदाचं, स्वरूपाने नाही, स्वतंत्र नाही, ते नाही म्हणण्याची गरज नाही. तरीसुद्धा हे म्हणणं सहसा काय, एक माऊलीची ओळी, पारखिया खरे पडे या राठी माझी नगडे काही काय, हां चालती आहे मार्गू सांडे. जो एकदा मनुष्य एकदा चांगल्या प्रकारे चालणारा असतो पण तरीसुद्धा रस्ता सोडून कधी कधी भरकटतो. आणि एखादा मनुष्य आता बोललं की अकाट्य खरं असतं, पारखीच तेवढा असतो, पण पारखियाही अखरे पडे त्याचंही कधी कधी खोटं होऊन जातं. असं कसं काय, अहो हीच तर अनिर्वचनीय ख्याती म्हणते की राठी माझी नगडे काही काही, आहे का नाही. राठीमध्ये काय घडणार नाही, काही पण घडू शकतं. तसं इथं आता एवढं तुम्हाला निक्षून विवेचन केलं तरी तुम्हाला पुन्हा अज्ञान नावाचा प्रकार हे असं वाटू शकतं. त्याचं दृढीकरण करण्यासाठी आता स्वरूपाने किंवा स्वतंत्र अज्ञान नसलं तरी ते नाही म्हणण्याची गरजसुद्धा नसली तरी निरूपण हे विषयी पुढेही असे. तरी अजूनही ह्या अज्ञानाचं काही सांगायचं राहिलं ते निरूपण आम्ही आता पुढं करणार आहोत असं सांगतात. 38व्या ओळीपासून दोरी सर्पाभास होय, तो तेने दोरे बांधोये, ना दवडने न साहे जयापरी, तियापरी उभयता अज्ञान शब्द गेला वृथा, हा तर्का वाचोनी हाता स्वरूपे नये. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार.